ए तिकडे काय करतेस? चल घरला चल, तिकडे आई तुझी जाम भडकले. अरे थोडा टाइम थांब ना नानदा. थोडा टाइम वगैरे काय नाही, गपचूप घरला चल. तिकडे आई तुझी कडक लक्ष्मी झाली. ऐक की नानदा. बस. अरे पण नानदा ऐक की. अरे पण वगैरे काय नाही, चल गपचूप. या अंजली अगं राहू दे की. थांबा गोदाक्का. काय चाललंय तुझं? आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणत जास्त सगाऊ होत चाललीस. कुणी सांगितलं होतं शाळा बुडवून जायला? कुणी सांगितलं होतं? आज तर हद्द केलीयस तू, आणि आज मी तुला त्याची शिक्षा देणार आहे. हात पुढे कर. हात पुढे कर लवकर. हात पुढे करा, कुठे पण बसेल नाही तर. हात पुढे कर. कर. मला पाहिजे तर. हेच याच लाडांमुळे ना जास्त शेप आली होती. हात बाजूला घ्या. नाही, हात बाजूला घ्या. चूक माझी, मला शिक्षा द्या. मीच तिला चतुर्भिंगीची पुस्तक आणून देतोय. घाबरली वाटतं लक्ष्मी शिक्षेला. मी कशालाही घाबरत नसती. हो, घाबरत नाहीस कशाला? बघूच कसं. लक्ष्मी अगं चुकलं म्हण की. चुकलं म्हणून काय होणार आहे गोदाक्का? मारून तरी काय होणार आहे? मग बघा काय करायचं ते. मला बोलवू नका. लक्ष्मी तू हात पाय धुवून घ्या ना, जेवायला बस. चल. अंजली अगं नग काळजी करूस. आपली लक्ष्मी लय हुशार आणि समंजस आहे बघ. आणि महत्वाचं म्हणजे रानासारखी धाडशी बी आहे. तेच अंगाशी यायला नको असं वाटतंय मला. नाही येणार. तू आणि राणा असताना तिच्या केसाला बी धक्का लागणार नाही बघ. नानदा असं कसं? चूक माझी आणि वरडा तुला. कारण मी तुझे लय लाड करतोय ना. आणि अंजलीबाईसने असं वाटतं की मी तुझे लाड करतो म्हणून तू असं वागते. तसं जरा जरा खरं म्हणा. म्हणजे मी चुकीचं आहे म्हण की. मी असं कुठं म्हणलं नानदा? तूच म्हणलेलास कोणाला घाबरायचं नाही. मी न घाबरता चोरांना धरायला गेलो. अगं पण तुला काय झालं असतं म्हणजे? तू नाही असताना मला काय होणार आहे? मला काही नसतं झालं. लक्ष्मी तुला काय होऊ नये म्हणून अंजलीबाई सांगत असतात. आणि असं दुसऱ्यांच्या पोरांना रात्रीचं बाहेर घेऊन जाणं बरं दिसतंय का? बरं दुसऱ्यांचं जाऊ दे, हा तू जाणं बी चुकीचं आहे. रानादारी चोर माझ्या हातात येता येता वाचला. चोरांना पकडणं आमच्या पोलिसांचं काम. तू फक्त अभ्यासाकडे ध्यान दे. तू अभ्यास करायचा आणि खेळायचं बस. रानादा पण मला चोर धरायचे. मी पप्पा काकाच्या दुकानाकडे गेलो होतो पण तू मला पकडलंस. थोडक्यात वाचला चोर. लक्ष्मी तुझ्या की नाही पहिले ते चतुर्भिंगीची पुस्तकं बंद करतो बघ मी. तू पण गप बस. मी काय सांगतो ते नीट ऐकायचं. आता फक्त अभ्यास करायचा. खूप अभ्यास कर आणि मोठ्या पोलीस हो. मग पाहिजे तेवढ्या चोरांना पकड. काय पण आता लहान असतानाच प्रॅक्टिस केली तर मोठं होऊन सोपं नाही का जाणार? अगं माझी आई हे बघ तुझे वागणे का नाही माझं जगणं अवघड करते बघ. मग अशी बघितलंस ना आई कशी भडकली ते. आई आजकाल अशीच भडकत असते. आता तू असं वागतेस त्याला काय करणार? लक्ष्मी ती फक्त तुला ओरडत नाही मला बी ओरडते बघ. तू एवढा मोठा पोलीस आणि तुझ्यावर बी ओरडते आई. मग काय करणार? मी तुझी लाड करतोय ना व. जोवर तू असं वागणार तोवर ती माझ्यावर असंच ओरडत राहणार. तुझ्यामुळं माझ्यावर ओरडलेलं चालेल काय? नाही माझ्यामुळे अजिबात नाही. मग त्याने बाळासारखं वागणार ना व. वागणार ती सांगतो तसं वागणार. वागणार. मग आता अंजलीबाई जसं सांगतात तसं वागायचं. पण मी तू जसं सांगणार तसं वागणार म्हणालो. हेच सांगायला मी. चल आता हातपाय तोंड धुवून घेऊया. आता अंजलीबाई ओरडतील मला. अरे बापरे.
नाही नाही काय चाललंय? लक्ष्मीचं टाइम टेबल. कसलं टाइम टेबल? उद्यापासनं तू कधी काय करायचं ते सगळं मी ठरवणार आणि जसं टाइम टेबल असेल तसं तू वागायचं. तू किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, कधी बाहेर जायचं, कधी अभ्यास करायचा, सगळं मी ठरवणार आणि तू तसं वागायचं. पण शाळेत आहे की माझं टाइम टेबल? ते वेगळं. हे शाळेच्या आधीचं शाळेनंतरचं टाइम टेबल. मला नको टाइम टेबल. काय नको? मी सांगते तसं करायचं, कळलं? राणा सांग की तिला. नाही मी नाही काय नाही, तेच चांगलं सांगतोय तिला मी. लक्ष्मी अगं लई महत्वाचं असतंय टाइम टेबल. अगं तुला सांगतोय, मला बी टाइम टेबल करून दिलं होतं. त्याच्यावरनं मी तुला सांगतोय लई मोठी कुस्ती जिंकलं, इंटरनॅशनल कुस्ती. अंजलीबाईंनीच बनवून दिलं होतं बघ मला टाइम टेबल. नाही काही. खरंच सांगतो तुला, अंजलीबाई आहेत की नाही, ते टाइम टेबल बनवण्यामध्ये लई पटा येतात बघ. अरे पण वर बीर काय नाही, खरंच सांगतोय तुझाच फायदा होणार. तर ऐका, उद्यापासून रोज सकाळी 6 वाजता उठायचं. हो एवढं लवकर? हो एवढ्या लवकर. त्यानंतर सकाळी 7 वाजता तालमीला जायचं. 9 वाजता आंघोळ आणि नाश्ता करायचा. 10 ते 5 शाळा करायची. 5:30 वाजता परवचा म्हणायची आल्यावर. 6 ते 7 गाण्याचा क्लास. मग 7 ते 8 गृहपाठ. 8 ते 9 जेवण. 9 ते 10 तू परत एकदा गृहपाठ करायचाच राहिलेला आणि 10 वाजता झोपायचं. अगं पण खेळायचं कधी? हे बे सगळं बंद आता. राणादा काहीच फायदा नाही बघ यात. नाही नाही मी नाही काय नाही, ठीक आहे समजा, पण एवढं कडक टाइम टेबल कशाला? कशाला म्हणजे? असंच असतं टाइम टेबल. मग ती झोपणार कवा? कधी म्हणजे काय? लिहिलंय की यात. रात्री 10 ते सकाळी 6 झोपायचं. एवढंच? नाही म्हणजे एवढीची झोप पुरी होणार आहे का तिला? काय पुरी नाही होणार? पूर्ण असते एवढी झोप. राणादा खेळायचं कुठंच नाही यात. त्याची काही गरज नाहीये. नाही तसं नाही, पण नाही काय नाही, लक्ष्मी तुला सांग तुझाच फायदा होईल. कसला फायदा? मी नाही करणार. राजलक्ष्मी नाही नाही, ती म्हणली मला ती करणार म्हणून. लक्ष्मी तू म्हणलेस का नाही ती करणार म्हणून? होय का नाही? बघा वय म्हणली ती. हा मग आतापासून टाइम टेबल सुरू होत आहे तुझं. 10 वाजले, आता तुझी झोपायची वेळ. झोपायचं सांगितलंय ना मी. नाही मी काय म्हणतो, आताच तुम्ही म्हणलात की उद्यापासून टाइम टेबल सुरू होणार म्हणून. मग आता राहू दे की तिला जरा. तुमचं टाइम टेबल करू? नाही नाही नको नको, मग झोपते ती. तुझ्यामुळे माझी बी वाटलं. चल हळू. अहो उठा. अहो, काय करताय? बंद करा की ते. झोपू द्या. अहो मग उठा लवकर. 6 वाजले, उठा लवकर. थंडी पडली, झोपू द्या जरा. माहितीये मला थंडी पडली, पण तिला आता तालमीला जायचंय. उठवा लवकर. ठीक आहे की 8 वाजता तो. तुम्ही जा 8 वाजता, पण तिला तर 7 वाजता पोहोचवा. तिने टाइम टेबल नीट फॉलो केलं पाहिजे. तुम्ही उठवा लवकर तिला. काय उठवा. करतो तुम्ही? चला चला. हा बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हा ए लक्ष्मीबाई, ए बाई उठ की. चल तालमीत जायचं ना. चल उठ. हे असं उठवल्यावर ती उठणार आहे का? लक्ष्मी नाही ग, राजलक्ष्मी असं नाही करायचं बाळा. उठा लवकर. आपल्याला टाइम टेबल फॉलो करायचंय की नाही? खूप गोष्टी करायच्या. चला चला उठा उठा. अहो, मी काय म्हणतो, राणादा, एवढं लवकर नाही. ऐका की जरा थंडी पडली, झोपू दे की तिला. थंडी बिंडी काही नाही. टाइम टेबल फॉलो झालंच पाहिजे. उठवा लवकर. आता तुम्ही उठवताय का मी उठवू हो तिला? उठवतोय. ए बाई चल तालमीत तर जायला. चला 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 उठा लवकर. उठा. चल तुझ्या बरोबर माझं बी टाइम टेबल चालू झालं. चल चला चला. उठ उठ उठ. झोपू नकोस. अगं कडेवर काय राहो. तिला खालती उतरवा. आधी खालती उतरवा तिला. अहो पण उगाच नसते लाड करायचं नाही. जाईल तिची ती चालत. चला तोंड धुवून या. चला. अहो बघा की माझ्या कोकरूला थंडी वाजायला लागले. रात्री फिरत असताना नाही वाटत तुमच्या कोकराला थंडी वाजत? नाटक करते ती. चल लवकर. नाटक नाही करायची. तालमीला जायचंय. चल. राणादा
मला लई टेन्शन आलंय. पहिली तालीम, मग अभ्यास, मग शाळा, मग अभ्यास, मग गृहपाठ, मग गायन, अभ्यास, शाळा, अभ्यास. हो बघा की बारक्याची वाला टेन्शन यायला. अहो, खरंच तुम्ही कडक टाइम टेबल बनवलंय. अहो नाटकं करते ती. चेहरा बघा की तिचा. नाटकं केली आणि खोटं बोललीस ना तर बघच फटके देईन. अहो चल तू आधी तोंड धुवून ये जा. मी नाही जाणार. का नाही जाणार तालमीत? मी काय एकटी जाऊ? युवराज दादा पण माझ्यासारखाच लहान आहे. तो तालमीत आला तरच मी जाणार. उगाच नसते हट्ट करायचे नाही तर राजलक्ष्मी. जा लवकर तोंड धुवून ये जा. युवराज दादा आला तरच मी जाणार. उगाच काहीतरी बोलू नको हा. जा लवकर तोंड धुवून ये. नाही, मी तुझं ऐकणार नाही. काय उगाच नसती बडबड चालली आहे का तुझी? फार तोंड सुटलंय तुझं. जा लवकर तोंड धुवून ये नाही तर बघच फटकेच देईन तुला. काय करताय तुम्ही? काय झालं? काका सांग ना आईला. हे काय झालंय? टाइम टेबल अच्छा लाडू सारखं होय. ऐकणं झालं काय? काय करायचं? इथं हटून बसले. तालमीत जाणार पण केव्हा? जेव्हा युवराज येणार तेव्हा. सांग की काय करायचं? राणा तू टेन्शन घेऊ नको चालते पण लक्ष्मी युवराजला घेऊन येतो पटकन. हा आता गप की गप. तोंड दूध चल नाही तर तुझ्या आई मला धुवल. चल लवकर. व्यवस्थित मार. आज राणासाहेब तालमीत आलं म्हणजे भाग्यच म्हणायचं आमचं. हे पेढा नारळ आणजा. वस्तात नमस्कार. अहो वस्तात त्याची काय बी गरज नाही. मी काय मोठा आहे का? अरे नसशील तू मोठा. हा आता तालमीत आलास म्हणजे आमच्यासाठी मोठाच आहेस. काय बोलताय वस्तात? अहो तालीम माझं घरच आहे. मग फक्त दसरा दिवाळीला घरला येतोस? अरे पोरगी तुझ्यापेक्षा लय भारी. हा अरे एक दिवस तालीम चुकवत नाही ती. मला ताकद पाहिजे म्हणून मी येतो. हा तालमीत येणं महत्वाचं. ये पार्सल कुणाचं? तनिदाचं काय? होय मला जरा तालमीत घेऊन जाऊ. अरे पर तालमीत यायच्या आधीच आडवा झालाय की हो. पण त्याला जरा सरळ करायचंय. उठ उठ. पैलवान ओ पैलवान उठा जा. सकाळ झाली उठा. मला तालमीत कुणी आणलं? अरे कोणी का आणना? आता तालमीत आलायस तर बांध लंगोटा आणि उतर मातीत. नाही नाही, आम्ही कुस्ती खेळत नसतो. कोण आहे माहितीये का आम्ही? तालमीत आलं म्हणजे पहिलवान आहेस तू. आणि पैलवानानं लंगोट बांधून मातीत उतरायचं असतंय आणि कुस्ती बी खेळायची असती. ए जा रे त्याला घेऊन जा आणि कपडे बदलून ये. ए, चल. नाही 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 सोड. या. अरे पैलवान थंडीनं कुडकुडायला लागला की हो. बॉडी एकदा गरम झाली की नाही मग बघ थंडी कशी पळून जाते ते. युवराज चल जोर बैठका सुरू कर. नाही नाही काय नाही, एकदा तालमीत आल्यावर जोर बैठका मारायलाच लागतात. नाही हे घेऊन जा त्याला. घे रे याला. हे जा. हा, शिकव त्याला. राय तो बा बस खाली खाली बस. बस असं
बस खाली. अरे बस खाली. हा, बस 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 खाली. का पैलवान गेली का थंडी? हा हा? घ्या त्याला खाली मातीत. बघूया नवा पैलवान कशी कुस्ती खेळतोय ते. नाही काय नाही, एकदा बॉडी गरम झाली की कुस्ती खेळायलाच लागते. बाकी ए घ्या रे याला मध्ये. चाल. हा नवा पैलवान कशी कुस्ती खेळतोय बघूया. शड्डू शड्डू शड्डू. धर की रे धर. युवराज दादा नीट पकड कर. अरे युवराज दादा पकड की नीट. अरे हळूहळू. अरे मोडशील त्याला. अरे त्याला कुस्तीच येत नाही तर ती खेळणार काय? उचल 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 उचल. हाडका राहत नाही रे. हे माझा युवराज त्याला आपटता काय? माझ्या संगत खेळा मग जावतोच तुम्हाला. बजरंग बली की जय. लक्ष्मी लक्ष्मी चिमटा अजिबात काढायचा नाही. नाही नाना, दहा धरताना चिमटा बसला, मुद्दामून नाही. नीट खेळ. घाबरू नका. चला या. माझ्या भावाला पाडलं नाही तर धुतोच एकेकाला. वस्तात ही लक्ष्मी बघा सगळ्यांचं चिमटे काढायला उद्यापासून आम्ही तालमीतच येणार नाही. अरे हराय लागलायसा म्हणून काय वाटेल ते कारण सांगायलायसा वय. अरे लक्ष्मी वागे नाही माझी. ये लक्ष्मी इकडं. आणि लक्ष्मीला काय बोललासा तर डोक्यात टन्नूच काढीन. युवराज दादा तू काय घाबरू नकोस. चल ये बाहेर. सावकाश सावकाश. ये सावकाश ये. ये बस. काय पैलवान बघितलं का कशी कुस्ती खेळायची असते ते. लक्ष्मी कशी लोळली होती पोरासनी. अरे डाव तर एकापेक्षा एक आणि टायमिंग एक नंबर. बरं लक्ष्मी जा तू कापड बदलून ये.
आपल्याला शाळेत जायचं ना, शाळेचा टाइम झालाय. जा युवराज, तू बी कापड बदलून ये आणि तू घरला जा. मी लक्ष्मीला शाळेत सोडून येतो. घेऊन जा त्याला. राणा लई मेहनती पोरगी आहे बरं काय. अरे शिक तिच्याकडनं काहीतरी. ते घरला अंजली बाई आणि इकडे तुम्ही. हे समजांनी माझा खुर्दाच करून टाकलाय बघा.